Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. पाठ क्रमांक 25 इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी. आज रविवार. सुप्रभात. रविवार 20 जून 2021. मी महादेव गुरव, ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. इंग्रजी पाठ क्रमांक 25व्यासाठी. गुड मॉर्निंग. टुडे द लेसन नंबर 25th, English language, pronunciations and spellings. Today, Sunday, the 20th June 2021. This is Mahadev Guru. Welcome you all on All in One for VI2 for the lesson number 25th, English language, pronunciations and spellings. तर मित्र हो, आज 25व्या पाठाचा अभ्यास आपण करणार आहोत. खरं म्हणजे आजचा पाठ मी शेवटचा गृहीत धरून वी विल स्पीक इंग्लिश ही मालिका सुरू करायच्या विचारात होतो, पण वाटत नाही ते शक्य होईल, कारण अजून 2-4 तरी पाठ मला घ्यावे लागतील. सो फ्रेंड्स, I was supposed to stop on 25 lessons only, but I don't think so, because I wanted to start the series of We Will Speak English, but it seems 2-3 more lessons will have to be taken. तर आज मी सर्वप्रथम 17च्या पाढ्याला सुरुवात करतो. पाढा क्रमांक 17. टुडे आय विल टेक टेबल नंबर 17. 17 एके 17, 17 वन जा 17, 17 दुणे 34, 17 टू जा 34, 17 त्रिक 51, 17 थ्री जा 51, 17 चौक 68, 17 फोर जा 68, 17 पाची 85, 17 फाईव्ह जा 85, 17 सक दुओदसे, 17 सिक्स जा 102, 17 साती 19 असे, 17 सेवन जा 119, 17 आठे 36 असे, 17 एट जा 136, 17 नव्वे 53 असे, 17 नाईन जा 153, 17 10 70 असे, 17 टेन जा 170, 17 अकरे 87 असे, 17 11 जा 187, 17 बारे 204, 17 12 जा 204. तर मित्र, हा 17चा पाढा झाला. आज मी तुम्हाला शरीराचे भाग म्हणजेच अवयव याबाबत घेणार आहे, तर कृपया लक्ष द्या. टुडे आय विल बी टेकिंग अबाउट द बॉडी अँड इट्स पार्ट्स, ऑफकोर्स लिम्स, सो प्लीज पे अटेन्शन हिअर. आता शरीराला काय म्हणतात? बॉडी, BODY, बॉडी. अर्थात पहा, बॉडी हे शरीर हा अर्थ आहे, पण मृत शरीराला देखील बॉडीच म्हणतात, आणि म्हणजेच शवाला पण बॉडी म्हणतात. नंतर मंडळ असतं ना, एखादं मंडळ, त्यालाही बॉडी म्हणतात. लक्षात घ्या, एखादं मंडळ असतं ना, त्यालाही बॉडी म्हणतात. पण इथे आपण आता शरीरापुरतंच बघू बॉडी.
आता शरीराचे भाग, पार्ट्स ऑफ द बॉडी, PARTS, पार्ट्स ऑफ द बॉडी. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर शरीराचे अवयव, लिम्स ऑफ द बॉडी, LIMBS, लिम्स म्हणजे अवयव. LIMB लिम्ब सिंग्युलर एक अवयव आणि LIMBS लिम्स अनेक अवयव, अनेक वचन, लिम्स प्लुरल. आता मी सुरू करतो. केसाला काय म्हणतात? हेअर, HAIR, हेअर. केस एक असो वा अनेक असोत त्याला हेअरच म्हणतात, S लागत नाही, HAIR. नंतर डोकं, हेड, HEAD, हेड, डोकं. आता या डोक्याला कधी कधी मान अशा अर्थानेही वापरतात, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर माझी गोष्टी ऐकत असाल माझ्या स्टोरीज, तर त्यात अनेक वेळा मानेला, डोक्याला मानेच्या ठिकाणी वापर केलेला आहे इंग्रजीत. आपल्या मराठीत आपण डोक्याला डोकंच आणि मानेला मानच म्हणतो. ठीक आहे. तर डोकं, HEAD, डोकं किंवा क्वचित प्रसंगी मान. आता नेक, NECK, नेक म्हणजे मान, NECK, नेक म्हणजे मान अथवा गळा, गळा. आलं का लक्षात? नंतर आईज, EYE, आय म्हणजे एक डोळा, एक वचन. EYES, आईज म्हणजे अनेक, अनेक वचन. नंतर कपाळ, कपाळाला काय म्हणतात? फोरहेड, FOREHEAD, फोरहेड. आता म्हणजे कसं आहे, डोक्याचा पुढचा भाग FORE, फोर म्हणजे फ्रंट म्हणजे पुढील भाग, आणि म्हणून तो असा शब्द तयार झाला आहे फोरहेड, कपाळ. पण कपाळाला दुसरा शब्द ब्राऊ पण आहे, BROW, सॉरी, BROW, ब्राऊ, ब्राऊ म्हणजे कपाळ. लक्षात ठेवा, फोरहेड आणि ब्राऊ, कपाळ. नंतर आईज झालं, इयर, EAR, एक वचन कान, इयर्स अनेक वचन कान, एकापेक्षा अधिक कान. तोंड, MOUTH, तोंड. नोज, वरती राहिलं, सॉरी, नोज, नाक, नाक, NOSE, नोज, नाक. नॉस्ट्रियल, नॉस्ट्रील, NOSTRIL, नॉस्ट्रील म्हणजे नाकपुडी. नाकपुडी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, आपल्या नाकाला दोन प्रकारे, दोन भोका आहेत, तसे मध्ये थोडं पार्टिशन आहे, त्याला नाकपुडी म्हणतात. एक एक दोन नाकपुडी आहेत आपल्याला. नॉस्ट्रील, NOSTRIL, नॉस्ट्रील. नंतर तोंड झालं. घसा, THROAT, थ्रोट म्हणजे घसा. गळा, गळ्यासाठी पण थ्रोट म्हणतात. थ्रोट, THROAT, थ्रोट, घसा किंवा गळा. नंतर टंग, तोंडात जीभ आहे, जीभ, TONGUE, टंग, TONGUE, टंग. ठीक आहे. टूथ, TOOTH, टूथ म्हणजे सिंग्युलर एक दात, दात. आणि टीथ, TEETH, टीथ म्हणजे एकापेक्षा अधिक, प्लुरल, अनेक दात, दात. टूथ आणि टीथ लक्षात ठेवा. नंतर शोल्डर, SHOULDER, शोल्डर म्हणजे खांदा, सिंग्युलर. शोल्डर्स S लावला, SHOULDER, शोल्डर्स म्हणजे खांदे. लक्षात घ्या, खांदे. नंतर चेस्ट, CHEST, चेस्ट म्हणजे छाती, CHEST, चेस्ट म्हणजे छाती, छाती, बस, कोणाची छाती. पण आता ही छाती स्त्री पुरुषाची कोणाचीही छाती, पण स्त्रीच्या छातीला ब्रेस्ट पण म्हणतात. आता स्त्रीच्याही छातीला म्हणतात चेस्ट, पण स्त्रीची
खास उल्लेख करायचा असेल तेव्हा ब्रेस्ट, BREAST, ब्रेस्ट म्हणजे स्त्रीची छाती. पण चेस्ट पण वापरतात स्त्रीच्या छातीला, पण इथे ब्रेस्ट पण आहे. ब्रेस्ट म्हटलं, चेस्ट म्हटलं की कोणाची छाती, स्त्री किंवा पुरुष. पण ब्रेस्ट म्हटलं केवळ स्त्रीचीच छाती, महिलेचीच, पुरुषाची असणार नाही. लक्षात ठेवा. BREAST, ब्रेस्ट म्हणजे छाती. अर्थात स्तन, स्तन पण त्या स्तनाला पण ब्रेस्ट म्हणतात. BREAST, स्तन, ब्रेस्ट. लक्षात घ्या. नंतर छाती झालं. पोट, STOMACH, पोट म्हणजे स्टमक. स्टमक, STOMACH, स्टमक. लक्षात घ्या, उच्चाराकडे लक्ष ठेवा. बेली, BELLY, बेली, दोंड. दोंड म्हणजे आपल्या छातीच्या खाली आपलं जे पोट असतं ना, पण जे पुढे येतं ना आपलं पोट, बेंबीच्या भागाचा पुढे येतं ना, त्याला दोंड म्हणतात. म्हणजे BELLY, बेली म्हणजे दोंड. आलं का लक्षात? लक्षात घ्या. तत्पूर्वी छातीमध्ये हृदय, HEART, हात. हात, हार्ट नाही म्हणायचं, हात, HEART, हार्ट. आता काही लोक हार्ट म्हणतात. हार्ट म्हणणं चुकीचं नाही, पण ते उच्चार थोडा हात, हात असं करायचं. HEART, हार्ट म्हणजे हृदय. लंग, फुफ्फुस, LUNG, लंग, फुफ्फुस. सिंग्युलर लंग, प्लुरल लंग्स, S लावायचं, LUNGS. फुफ्फुसे, फुफ्फुसे म्हणजे लंग्स आणि फुफ्फुस म्हणजे लंग. नंतर लिव्हर, यकृत. यकृत अथवा पित्ताशय, याला लिव्हर हा एक शब्द आहे. यकृत किंवा पित्ताशय, लिव्हर, LIVER, लिव्हर. यकृत किंवा पित्ताशयाला लिव्हर, LIVER. ठीक आहे. नंतर मूत्रपिंड. मूत्रपिंड म्हणजे किडनी, KIDNEY. स्पेलिंग लक्षात घ्या. स्पेलिंग पाठच करा, लक्षातच घ्या. KIDNEY, किडनी म्हणजे मूत्रपिंड. युरिन, URINE, युरिन म्हणजे मूत्र. मूत्र, हां, लघवीय आपण ज्याला म्हणतो मूत्र, URINE, युरिन. नंतर तसंच स्टूल, विष्ठा असते ना, विष्ठा आपली, त्याला स्टूल म्हणतात. STOOL, स्टूल, विष्ठा. STOOL, स्टूल म्हणजे विष्ठा. आपली कंबर आहे ना, कंबर अथवा नितंब, त्याला काय म्हणतात? हिप, HIP, हिप, कंबर, नितंब. कंबर, नितंब. तसंच BUTTOCK, बटक म्हणजे कुला. कुला, आपला कुला असतो ना, त्याला BUTTOCK, कुला. पण बटक्स, त्याला S जर लागला ना, तर कुले तर होतात, होईलच अर्थ, पण ढुंगण. बटक्स म्हणजे ढुंगण, लक्षात ठेवा. BUTTOCKS, बटक्स म्हणजे ढुंगण. आता थाय, THY, थाय म्हणजे मांडी. THY, थाय म्हणजे मांडी. आणि THIES, थाईस म्हणजे मांड्या. म्हणजे हे प्लुरल झालं. पहिलं सिंग्युलर, नंतर प्लुरल. थाईस, THIES, थाईस म्हणजे मांड्या. नंतर नी म्हणजे गुडघा, KNEE, नी म्हणजे गुडघा, सिंग्युलर. पण प्लुरल नीज, KNEES, नीज म्हणजे गुडघा. लक्षात ठेवा. तत्पूर्वी वरती राहिलं हँड, HAND, हँड म्हणजे हात, सिंग्युलर. आणि हँड्स, प्लुरल, हात. लक्षात घ्या, हात. हाताला काय असतात? बोटं, फिंगर्स. फिंगर्स, FINGER, फिंगर म्हणजे बोट, सिंग्युलर. फिंगर्स, S लागला, FINGERS, फिंगर्स म्हणजे बोटे, हाताची बोटे. आपण लक्षात ठेवा, हाताची बोटे, फिंगर्स. आता त्या हाताच्या बोटांना पण मजा बघा, प्रत्येकाला नाव दिलेलं आहे. अंगठ्याला थंब, THUMB. अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला
दर्शनी बोट आपण त्याला म्हणतो. इंडेक्स, INDEX, इंडेक्स फिंगर. त्याच्या बाजूच्या बोटाला मधलं बोट, मिडल फिंगर म्हणजे थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, मिडल. आणि त्याच्या बाजूला सॉरी मी आता विसरलो, त्याच्या बाजूच्याला काय म्हणतात ते आठवून सांगेन. आणि करंगळीला लिटिल फिंगर, लक्षात घ्या. नंतर गुडघ्यापर्यंत आलो. लेग, LEG, लेग, पाय सिंग्युलर, लेग्स पाय दोन, अनेक पाय, लेग्स, LEGS. नंतर आणखीन खाली आलो आपण तर फूट, FOOT, फूट म्हणजे पाऊल. अर्थात लोक पाय पण म्हणतात, पाऊल. आणि पावले, FEET, फीट म्हणजे पावले, प्ल्युरल. नंतर वरती तुम्हाला मी बटक जसं सांगितलं ढुंगणाला, तसं बॉटम पण वापरतात, BOTTOM. अर्थात बॉटमचे अर्थ अनेक आहेत. बॉटम म्हणजे तळ, तळ, कुठल्याही गोष्टीचा तळ, त्याला बॉटम म्हणतात. पण इथे म्हणजे आणि ढुंगणाला पण बॉटम म्हणतात. तसंच वरती कपाळाच्या वरती माथा जो असतो ना, आपल्या डोक्याचा माथा, त्याला क्राऊन म्हणतात. CROWN, क्राऊन. उच्चार लक्षात ठेवा. काही लोक क्रोन करतात, क्रोन बिलकुल होणार नाही. क्रोन करायचं झालं तर ते CROAN अशी स्पेलिंग असायला हवी होती, पण ही CROWN, क्राऊन म्हणजे मुकुट म्हणतो ना, तोच. पण इथे मुकुट अर्थ न घेता माथा असं लक्षात घ्यायचं. आणि आता आपण पावलांपर्यंत आलो. पायाच्या बोटाला काय म्हणतात? TOE, टो सिंग्युलर, पायाचे बोट. पण पायांची बोटे, टोज, TOES, टोज, पायांची बोटे. तेव्हा मला असं वाटतं आज मी बरंच काही घेतलेलं आहे. जर राहिलं तर पुढील भागात घेईन. सो फ्रेंड्स, आय थिंक आय हॅव टेकन so much of today. If something remained, that will be taken in next lesson. So please learn by heart. Please by heart this lesson, and all these parts of body are most important. तर मित्रहो, हा पाठ लक्षात घ्या, पाठ करा, चांगला वाचा. कारण शरीराचे भाग हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला माहीत असले पाहिजे. सो टिल नेक्स्ट संडे आय टेक युअर लीव. तो पुढील रविवारपर्यंत मी आता तुमची रजा घेतो. बाय बाय, नमस्कार.